नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा 2 डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर सुरू करूया आजच्या भागाला. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी जबरदस्त दाखवला, पूर्ण मिक्स दाखवलं त्यांनी इमोशन्स. आणि त्याचसोबत आता खूप मजा येणार आहे आजच्या भागात, कारण आज कान्हा, परशू आणि मीनाक्षीची सगळ्यांसमोर जवळ पोलखोल करणार आहे. ते कसे आहेत आणि त्यांनी सखीसोबत काय करण्याचा प्रयत्न केला होता हे कान्हा जवळ आता सगळ्यांना सांगणार आहे. आणि त्याचबरोबर सखीच्या अपघाताचं रहस्य सुद्धा उलगडेल का, बघूया आजच्या भागात. तर प्रेक्षकांनो, त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण व्हिडिओ फीडमध्ये येत नाही. जर तुम्ही व्हिडिओला लाईक नाही कराल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते सुद्धा करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. तर प्रेक्षकांनो, सुरू करूया लपंडावच्या आजच्या भागाला. तर आता कान्हा बोलावतो त्याच्या मित्र किरणला साक्षीदार म्हणून, आणि त्यानंतर आता किरण ते बनवलेल्या विटनेस बॉक्समध्ये येतो आणि कान्हा म्हणतो, बरं किरण, सांग या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुझं काय मत आहे. तर त्यावर आता किरण म्हणतो, खरं तर यात कान्हाची काहीच चूक नाही आहे. कारण आणि पुढे काही बोलणार किरण तितके आता सखीचे वकील उभे होतात आणि म्हणतात, कारण तो तुमचा मित्र आहे, हो ना. आणि त्यानंतर आता सरकारला सखीचे वकील म्हणतात, मिलॉर्ड, हे सगळे कान्हाचेच मित्र आहेत, त्याच्याच बाजूचे आहेत, तर त्याच्या उलट साक्ष हे सगळे कसे काय देतील. आणि त्यानंतर आता वकील म्हणतात सरकारला की मिलॉर्ड, याची साक्ष तुम्ही मान्य करावी किरणची आणि याला जाऊ द्यावं. तर आता सरकार तशीच म्हणते आणि जायला सांगते किरणला. तर त्यानंतर आता हसतच कान्हा म्हणतो, ठीक आहे किरण, तुम्ही जाऊ शकता. आता कान्हाला इथे जवळ कळलं असतं की सिच्युएशन आता पूर्ण त्याच्या हाताखाली आहे. आणि त्यानंतर आता श्री सानप हे चाळीतली जे एक व्यक्ती असतात त्यांना बोलवण्याची परमिशन मागतो. त्यांचं भरभरून कौतुक करतो. कष्टाळू, जबाबदार, प्रतिष्ठित आमचे नागरिक वगैरे. आणि मग ते आल्यावर ते खूप खुश झालेले असतात. जे चाळीतले कान्हाचे काका असतात ते सानप काका तिथे येतात आणि हसत असतात. तर आता कान्हा म्हणतो, हसू नका, ते वकील आहेत तिथे, तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतील. सानपकडे बघत, नाही गंमत करतो मी, असं आता कान्हा म्हणतो. तर आता हे सानप काका सांगतात सगळ्यांना की माझं काहीच म्हणणं नाही, कान्हा आपला विश्वास आहे रे तुझ्यावर आणि सखीवर पण. आता हे काका सगळ्यांना सांगू लागतात की ती किती उत्साही होती लग्नासाठी आणि ती चाळीत येण्यासाठी खूप खुश होती. आणि पुढे आता सानप काका सांगू लागतात की अहो, तिला चाळीत येण्याचे वेळ लागले होते. तितक्यात आता हा मुद्दा उचलतात आता सखीचे वकील आणि म्हणतात, एक्झॅक्टली याच गोष्टीवरून माझ्या क्लायंटला डिवोर्स हवाय. तिला चाळीमध्ये येण्याची वेळ लागले होते, पण मिस्टर कान्हाने तिला फसवलं. माझ्या आशिल्याला न सांगता घर जावई बनणं मंजूर केलं. आता कान्हा म्हणतो, हो पण मी ही गोष्ट आधीच सांगितली असती तर हे लग्नच झालं नसतं ना. आणि तुम्ही मला सांगा, घर जावई होणं हा काय कायद्याने गुन्हा आहे का. आणि बघा आता कान्हा कशी गोष्ट फिरवतो. आणि कान्हा म्हणतो सखीच्या वकिलाला की उलट मी माणुसकीच्या नात्याने एका आईचा विचार करत होतो. कान्हा इथे आपली कृष्णनीती खेळतो आणि तो आता म्हणू लागतो, लग्नानंतर अशी एकुलती एक मुलगी आपल्यापासून अशी दूर गेल्यानंतर त्या आईला, त्या माऊलीला बिचारीला काय वाटणार, काय वाटलं असतं हो. एका आईचं आणि एका मुलीचं नातं आपल्यामुळे तुटू नये. का प्रामाणिक, निर्मळ आणि सोजवळ विचार होता हो माझा. काही चुकलं का माझं, हा सांगा ना, काही चुकलं का, असं आता कान्हा वकिलाला म्हणतो. आणि आता हे वकील सुद्धा घाबरू लागतात आणि गप्प बसतात. आणि त्यानंतर आता कान्हा असा चालत जातो सखीकडे आणि सखीकडे बघत म्हणतो, हा पण आता माझ्या बायकोला माझा हा उत्कटपणा दिसला नाही, ही माझी संवेदनशीलता जाणवली नाही, हे माझं दुर्भाग्य. आणि त्यानंतर आता कान्हा वकिलाकडे वळतो परत आणि म्हणतो, काय सांगा ना मला, कुठे लिहिलाय का असं कायद्यात की लग्नानंतर बायकोनेच नवऱ्याच्या घरी जायचं का, नवरा नाही येऊ शकत का. तर आता हे वकील सुद्धा थोडे असे अडखळतात आणि म्हणतात, नाही कायद्यात असं सरळ नाही लिहिलंय. पण तर कान्हा म्हणतो, पण बिन काही नाही, यात सुद्धा तुमचा पण आलाय हो ना, त्याच्यामुळे हा तुमचा मुद्दा पण बाजूला टाका. आणि बघा प्रेक्षकांनो, खूप छान सिच्युएशन हँडल केली आहे कान्हाने इथे. आणि समोर सुद्धा आता बघा, हेच जे वकील आता सखी समोर कान्हाची खूप तारीफ करत असतात. सरकार सोबत आता हे सखीने आलेले वकील सुद्धा आता कान्हाच्या या बोलण्याने, या वागण्याने, त्या प्रकारे त्यांनी डिफेंड केलंय सगळं बघून त्याची तारीफ करतो. इम्प्रेस झाला असतो तो कान्हाकडून. तर प्रेक्षकांनो, आता येणार आहे खरी मजा. आता कान्हा म्हणतो, तुम्ही बोलवा तुमचे साक्षीदार, तुम्हाला बोलवायचंय का, असं तो सखीच्या वकिलाला म्हणतो आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. तर आता सखीचे वकील परशुराम आणि मीनाक्षीला बोलवतात तिथे. प्रेक्षकांनो, आता खूप मजा येणार आहे, बघत राहा. तर आता हे वकील विचारतात या दोघांना. पहिले तर विचारतात परशुराम काकाला की सांगा, कान्हाबद्दल तुमचं काय मत आहे. तर परशु काका म्हणतात, माझं तर स्पष्ट मत आहे, कान्हाने सखीला फसवलंय, अत्यंत फालतू माणूस आहे हा कान्हा. तर त्यावर तर सखीचे वकील म्हणतात, बापरे, कान्हाबद्दल एवढा राग. तर त्यावर आता सखीचे हे परशुराम काका म्हणतात, हो, राग येण्यासारखाच आहे तो माणूस. तर बघा आता इथे काय होतं, याचं हे स्टेटमेंट परशुराम काकाचं त्यालाच भारी पडणार आहे. तर कान्हा म्हणतो, मी विचारू का वकील साहेब यांना प्रश्न. कान्हा एकदम उठून येतो समोर त्यांच्या. आणि त्यानंतर आता कान्हा म्हणतो परशुरामला, तर परशु काका. तो परशु म्हणतो आधी, मग परशुन काका म्हणतो आणि म्हणतो, बरं मला सांगा, त्या दिवशी तुम्ही असं स्विमिंग पूलमध्ये डोकं बुडवून त्याच्या तळाशी काय शोधत होता हो. बघा ना, आठवा जरा, तुमचा फेटा असा पाण्यात पडला होता, मी असे अर्धे ओले झाला होतात आणि हो त्यानंतर तुम्ही मला थँक्यू सुद्धा म्हटलं. तर आता सगळेजण आश्चर्याने बघू लागतात परशुकडे की हे गोष्ट कान्हाला कशी काय माहिती की हा ओला वगैरे झाला होता. कारण हे तर सगळ्यांना माहिती होतं की परशुराम असा ओला झालेला असतो त्या दिवशी, सखीच्या लग्नाच्या दिवशी. आणि हे का बरं, तर कान्हाने त्याला बुडवलेलं असतं, कारण त्याचा हात असतो सखीला किडनॅप करण्यामागे, विकी सोबत तो मिळालेला असतो. इथे काय होतं, कान्हा त्याची आठवण करून देतो परशुरामला. आणि कान्हा परत विचारतो, सांगा ना काय करत होता तिथे. तर आता परशु म्हणतो, ते काय झालं, मी ना ते आता परशु करू
लागतो. तर काना म्हणतो ते मी एवढंच म्हणताय हो तुम्ही, आणि मी दांभिक आहे एवढं सुद्धा म्हणालात तुम्ही. आता मी सखी मॅडमला फसवलंय असं सुद्धा तुम्ही आता म्हणालात. तर लगेच हा परशू पलटतो आता आणि म्हणतो जीभ जडेल. तर काना म्हणतो कोणाची? तर परशू म्हणतो माझी. जर असं म्हटलं की तू कोणाची तरी फसवणूक करू शकशील तर जीभ जडेल माझी. अरे तू तर खूप प्रामाणिक मुलगा आहे, सरळ मुलगा आहे. तर काना म्हणतो थँक्यू सो मच काका. आणि बघा इथे सगळ्यांना आता धक्का बसतो की परशू तर आधी वेगळंच काहीतरी बोलत होता आणि कानाने टॉपिक काढला कसा काय हा पलटला. आणि त्यानंतर आता बारी येते मीनाक्षी काकूची. तर काना म्हणतो मीनाक्षी काकू बोला. तर मग मस्त ऍक्सेंट आहे कानाची. आता काना म्हणतो काय वाटतं तुम्हाला, मी फसवणूक करू शकतो का कोणाची? तर आधी ही मीनाक्षी म्हणते हो. तर काना म्हणतो अच्छा हा वाटू शकतो. नाही म्हणजे नवऱ्याला वाटतंय मी करू शकतो फसवणूक, बायकोला वाटतं मी नाही करू शकत. त्यानंतर मग आता नवऱ्याला वाटतं की मी फसवणूक नाही करू शकत, बायकोला वाटतं मी फसवणूक करू शकतो. बहुतेक हे तुमच्या सुखी संसाराचं रहस्य आहे हा काकू, हो ना? मीनाक्षी आता ही गप्प असते आणि काना म्हणतो असो बरं, आता तुम्ही मला जे उत्तर दिलं आहे आता ते तुम्ही मला लेखी देऊ शकाल का? तर ही आता मीनाक्षी काकू म्हणते हो आत्ताच देते. तर काना म्हणतो बरं प्लीज द्या हा. काय आहे ना मला तुमचं हस्ताक्षर बघायचंय, तुमचं हँडरायटिंग. तर आता मीनाक्षीला लगेच आठवतं की तिने दिवाळीचं कारस्थान केलं असतं आणि सखीला फसवलं असतं. हे सगळे गिफ्ट सखीच्या नावावर देऊन आता सखीने साडीत दिली असतात आणि सरकारचा तिथे पचका झाला असतो खूप मोठा. तर हे सगळं आता मीनाक्षीला आठवतं की हे तर कानाला माहिती आहे. तर आता ही मीनाक्षी सुद्धा फिरते लगेच आणि म्हणते हस्ताक्षर? कसलं हस्ताक्षर? म्हणजे काय गरज आहे ना त्याची? ते म्हणजे माझं हस्ताक्षर तर अगदी चांगलं आहे, क्लीन आहे, अगदी तुझ्या कॅरेक्टर सारखं. आणि इथे मीनाक्षी सुद्धा पलटते. त्यानंतर मीनाक्षी म्हणते मुळात तू कोणाला फसवूच शकत नाही. आणि आता हे सुद्धा सगळ्यांना आश्चर्यच वाटतं याचं. आणि काना आता या दोघांनाही म्हणतो हळू आवाजात ठीक आहे मग आता दोघंही तुम्ही लगेच निघा आणि थँक्यू. तर प्रेक्षकांना मजा आली ना या सीन मध्ये, मला सुद्धा. तर इथे काय होतं, कान्हा इथे आता दाभाडे मावशींना परत एकदा बोलवण्यासाठी परमिशन मागतो आणि दाभाडे मावशी आता विटनेस बॉक्स मध्ये येतात आणि कान्हा आता जाणीव करून देतो. इथे आता थोडं इमोशनल सीन आहे. तर कान्हा म्हणतो दाभाडे मावशी मी घर जावे झालो म्हणून कोणावर अवलंबून नाहीये, मी नोकरी करतोय, पैसे कमावतोय, मी कुठे चुकतोय बोल ना. दाभाडे मावशी म्हणतात की मला असं वाटतं की सखीची या लग्नापासून काही वेगळीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झालेली नाही अजून. तर कान्हा म्हणतो बरं मग मला सांगा दिवस नंतर तरी या अपेक्षा पूर्ण होतील असं कशावरून, काय गॅरंटी आहे याची? उलट ते अर्धवटच राहतील ना, त्यापेक्षा या नात्याला अजून संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? तर सखी आपलं तोंड तिकडे फिरवते आणि कान्हा म्हणतो दाभाडे मावशीला मावशी हे नातं समजून घ्यायला पाहिजे आणखी, असं वाटत नाही का तुम्हाला? हे नातं विश्वासघाताचं नाही तर समजुतीचं आहे आणि हे सगळं असं असताना मी डिवोर्स का मान्य करावा? तर आता दाभाडे मावशी काहीच बोलत नाही आणि गप्प असतात. तर कान्हा म्हणतो बरं निघा तुम्ही आता. त्यानंतर आता किरणला बोलावण्यात येतं. कान्हा आता किरणला बोलावतो आणि किरणला म्हणतो तर किरण आमच्या लग्नाचे फोटो त्याने काढले फोटोग्राफरने, तो मित्र आहे ना तुझा? तर किरण म्हणतो हो. तो कान्हा म्हणतो आलेत का फोटो? तर किरण म्हणतो हो आले ना, एक नंबर निघाले फोटो. तर बघा इथे कानाचा मुद्दा काय असतो प्रेक्षकांनो. तर किरणला आता कान्हा विचारतो तर सखी मॅडम कशा दिसतायत त्यात? तर किरण म्हणतो सखी मॅडम खूप खुश दिसतायत, जे त्या फोटोज मध्ये एकतर हसत आहेत, काही फोटोज मध्ये एकतर लाजत आहेत. सखीला सगळं फ्लॅशबॅक होतं आता पुढे. आता किरण म्हणतो आणि तुझ्याकडे त्या भारावून बघतायत, असं बघतायत त्या तुझ्याकडे जसं काही त्यांना जन्मोजन्मीचं प्रेम मिळालं. सखीला हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात सुद्धा थोडं पाणी आलेलं असतं आणि ती आता इमोशनल झाली असते. तर कान्हा म्हणतो बरं मग किरण मला हे सांग, एखाद्या तरी फोटोमध्ये एवढ्या सगळ्या फोटो म्हणून एखाद्या तरी फोटोमध्ये त्या दुःखी किंवा नाराज असं दिसल्या का? तर किरण म्हणतो नाही दुःखी अजिबात नाही, त्या खुश आहेत हेच दिसतंय. कानाचा मुद्दा हेच असतो पटवून देण्याचा की सखी मॅडम खूप खुश होतात, लग्नाला सखी खूप आनंदी होती. तर त्यानंतर आता किरणला जायला सांगतो कान्हा आणि बघा आता काय होतं, कान्हा आता जाणीव करून देणार आहे सखीला. आणि आता कान्हा म्हणतो सगळ्यांना की आता आपण डायरेक्ट सखी मॅडम यांची साक्ष घेऊया. आणि आता कान्हा म्हणतो सखीला बरं मला सांगा स्वयंवर कोणी रचलं? तर सखी म्हणते मी. तर पुढे आता कान्हा म्हणतो माझी उष्टी हळद कोणी लावली? तर सखी म्हणते मी. त्यानंतर आता कान्हा म्हणतो सगळ्या मुलांमधून माझी निवड कोणी केली? सखी म्हणते मी. पुढे आता कान्हा म्हणतो साखरपुड्याची साडी सुद्धा कोणी पसंत केली? सखी म्हणते मी. आणि कान्हा म्हणतो बरं मग माझा हात माझ्या हाता म्हणजे स्वतःच्या हातात घेऊन माझ्याशी लग्न कोणी केलं? तर सखी म्हणते मीच केलंय, सगळं मी केलंय. आणि ती आता फ्रस्ट्रेट झाली असते इथे. आणि त्यानंतर आता सखी म्हणते कान्हाला तुझ्यासोबत एकत्र राहायचं स्वप्न मी बघितलं, मी तुझ्या साक्षीने सासरी जायची बॅग सुद्धा मीच भरली होती रे. साडीतल्या त्या तुझ्या घराला आपलं घर मी मानलं होतं, तुझ्यासोबत एकत्र राहायची स्वप्न सुद्धा मीच बघितली होती, मीच केलं हे सगळं मीच. पण तर त्यावर कान्हा आता म्हणतो पण सोडा हो. हे सरकार खूप इम्प्रेस झाली असते आता कान्हाच्या या डावणी आणि ती मस्त मजाने बघत असते सगळं एकदम हसत. तर त्यानंतर कान्हा सखीचा हात आपल्या हाती घेतो आणि म्हणतो तुमच्या हातावर प्रेमाने मेहंदीने लिहिलेलं सणा हे नाव अजून भेटलेलं नाहीये आणि तुम्ही आपलं नातं मिटवायला चाललात, जो आताच सुरू झालाय. त्यापेक्षा एक सोपं काम आपण दोघं मिळून करू शकतो, आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊ शकतो. तुम्ही आणि मी म्हणजे सखी आणि कान्हा मिळून या सणाला जरा वेळ देऊ शकतो.
म्हणजेच आपल्या नात्याला खूप इमोशनल आणि खूप सुंदर सीन आहे हा. तर काना खूप इमोशनल वेनी बघत असतो सखीकडे आणि सखी सुद्धा कानाकडे बघत असते आणि इतक्यात सगळेजण आता टाळ्या वाजवू लागतात. आणि सखी जी असते ती आपल्या हातावरची मेहंदी बघतच राहते. त्यानंतर आता काना म्हणतो, बरं आसरेकर वकील, आता तुम्ही प्रामाणिकपणे सर मला सांगा की तुम्ही अजूनही कोर्टात ही केस जिंकू शकाल का? आता सखी तिच्या वकिलाकडे बघते आणि आता सखीचे जे वकील असतात ते गप्प असतात. त्यामुळे आता सरकारच उठून उभी होते. आणि त्यानंतर आता मनस्विनी बघा काय करते, ही आता त्या वकिलाला म्हणते, आचरेकर बघा, हे जे सगळे आहे ना साक्ष देणारे हे घरचे आहेत, त्यांच्यासमोर तुमची अब्रू गेली तर एकदाच चालूनही जाईल, पण हे सगळं जर तुमच्यासोबत इथे कोर्टात घडलं तर गोळी बंदुकीतून निघायच्या आत तुम्ही माघार घ्या. तर बेसिकली आता ही जी सरकार असते ही आता आचरेकर वकिलांना घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि इनडिरेक्टली त्याला असं सांगते की तू हे केस घेऊ नकोस, तुझाच कमीपणा होईल. आणि पुढे आता सरकार म्हणते, काय बरोबर बोलते ना मी आचरेकर, काय वाटतं तुम्हाला? तर हा वकील म्हणतो की हो बरोबर आहे. पटकन आवरावर करतो आता हा वकील आणि म्हणतो, सखी मॅडम मला असं वाटतं मी निघायला हवं आता. आता सखीचे गौतम काका आणि सखी या वकिलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, ओ ही फक्त ट्रायल होती. आणि सखी सुद्धा म्हणते, हो आपण कोर्टात बघूया ना हे सगळं. तर आता सखीनेच बोलावलेला वकील तिला म्हणतो की सॉरी मॅडम, मला कोर्टात माझं हसू करून नाही घ्यायचं. आणि काना मस्त हसत खेळत हे सगळं बघत असतो. असं हळूहळू चाळीतले सगळे लोक आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर सरकार उर्मिलाला तिथून जायला सांगते. बघा आता काय होतं, परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा तिथून निघत असते, पण आता बोट दाखवून मीनाक्षी त्या दोघांना हे थांबायला लावते आणि जवळ यायला सांगते. तिथे आता काना सुद्धा असतो या दोघांबरोबर. खूप मजा येणार आहे आता. तर काय होतं, इथे जी मनस्विनी असते ही या दोघांना चांगली खडसावते आणि म्हणते, आयुष्यभर पडत आलात, अजून किती पडणार आहे तुम्ही दोघं? आणि त्यानंतर परशुरामला आता मीनाक्षी म्हणते, सॉरी मनस्विनी म्हणते, कानाच्या विरोधात साक्ष म्हणजे सरकारच्या विरोधात साक्ष, एवढी हिंमत आहे का तुमच्या दोघात? प्रिव्हियसली त्यांनी जे खोटी साक्ष दिली असते म्हणजे कानाच्या विरोधात ते जे बोलले असतात त्याचा भर आता यांना इथे काढावा लागतो. हे आता या दोघांना इथे भारी पडतं. तर हा परशुराम स्वतःला जस्टिफाय करतो इथे आणि म्हणतो, तुमचं ठीक आहे सरकार, तुम्ही सरकार आहात, म्हणजे तुमचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे, पण हा कान्हा कोण, कुठला ड्रायव्हर, त्या का महत्व द्यायचं आम्ही? तर असं म्हटलं सरकार आता याची कॉलर पकडते परशुची आणि म्हणते, द्यावा लागेल, कारण कान्हा सरकारचा माणूस आहे, त्याला महत्व तुला द्यावंच लागेल. कान्हाला लाईटली घेणं म्हणजे सरकारला लाईटली घेणं. आणि इथे आता परशुला फ्लॅशबॅक आठवतो की आता त्याने कान्हाला प्रिव्हियसली हे कॉलवर म्हटलेलं असतं काही दिवसांपूर्वी लग्नाच्या आधी, हे बघ कान्हा, तुम्हाला लाईटली घेऊ नकोस, सरकारचा माणूस आहे आणि मला लाईटली घेणं म्हणजे सरकारला लाईटली घेणं. परशुरामला वाटत असतं की तो खूप इम्पॉर्टंट आहे सरकारसाठी, पण तसं काहीच नसतं. आता इथे सरकारसाठी कान्हा जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि त्यानंतर आता धक्का देत त्याला निघायला सांगते आता इथून मनस्विनी. आणि त्यानंतर मनस्विनी मीनाक्षीला मध्ये तुला वेगळं सांगू का, चल निघ त्याच्याबरोबर. आणि दोघी तिथून आता तोंड खाली करून निघून जातात. आता इथून बाहेर आल्यावर आता सखी मागे मागे जाते वकिलाच्या त्या आणि म्हणते, सांगा ना, तर आपल्याकडे अजून काय ऑप्शन आहे? तर आता हा आचरेकर वकील असतो जो सखीनेच बोलावला असतो, तो म्हणतो, सखी मॅडम आधी तुम्ही मला सांगा, कोण आहे हा कान्हा? ड्रायव्हर इतका हुशार असतो, माझ्याशी डिबेट, बापरे, म्हणजे मला खरं सांगा, तो मोठा वकील वगैरे तर नाहीये ना? ती सफाईदारपणे त्याची बाजू तो मांडत होता. आता सखी म्हणते, ओ तुम्ही त्याचं काय कौतुक करताय, तुम्ही माझे वकील आहात ना? तर हा वकील म्हणतो, मॅडम कौतुक माणसाचं नाही तर मी त्याच्या बुद्धीचं करतो, शत्रू जरी असला तर त्याचं कौतुक करावं. तर सखी म्हणते, हो सर, मला कौतुक नकोय, मला न्याय हवाय, मला डिवोर्स हवाय आणि तो तुम्हीच मिळवून देऊ शकता, तर प्लीज तुम्ही हे केस घ्या आणि मला न्याय मिळवून द्या. तर हे वकील आता म्हणतात अशक्य. आणि बघा आता इथे काय होतं, सखीला धक्का बसतो आणि सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी म्हणते, सरकारला क्या बात आहे, तू आज हे सिद्ध केलं. मनस्विनी कानाला म्हणते की तू आज हे सिद्ध केलं. तर आता काना म्हणतो काय की मी स्मार्ट आहे. तर ही मनस्विनी म्हणते, नाही की मी गध्यावर नाही तर घोड्यावर पैसे लावलेत, हे तू आज सिद्ध केलंस. काना आता हसू लागतो आणि मनस्विनी म्हणते, पण हा तात्पुरतं का होईना, पण मानलं पाहिजे सखीला, वाटेल त्यापेक्षा ती जास्त बंडखोर निघाली. मला वाटलं लग्न करून या घरात परत आल्यावर ती अशी मुडमुडून रडत बसेल, पण नाही, रॉयल गृहप्रवेश करून दाखवला तिने तुझा आणि तुलाच माप ओलांडायला सांगितलं. तर काना हसत असतो आणि ही सरकार म्हणते आता त्याला, हसत काय रे, जोक मारला का मी? गेले रे तुझी हुशारी, एक डिवोर्सचा निर्णय सुद्धा घेतला आणि तू काय झोपा काढत होतास का? तर काना म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी करतो सगळं हँडल. जे त्यांनी केलं, जो डाव टाकला त्यांनी माझ्यावर, त्याचं उत्तर देईलच मी त्यांना. त्या तिथे सखीचे गौतम काका येतात आणि त्यांना दोघांना बघून ताड्या वाजवू लागतात की वा, छान चाललंय तुमचं. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता सखी म्हणत असते डिवोर्ससाठी. तर आता हे जे वकील असतात सखीचे, ते म्हणतात की कोर्टात जरी तुम्ही केस टाकली तरी तुम्हाला 6 महिन्याची वेळ देण्यात येईल, कारण त्याचा नाता टिकवण्यात रस आहे मॅडम. तर सखी आता निर्णय घेते आणि वकील तिला सुचवतात की तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल की तुम्हाला दाखवावं लागेल, त्यामुळे त्याच्या आधी जर तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर की कान्हा चीटर आहे, फ्रॉड केला त्यांनी, खोटारडा आहे, तुम्हाला कोर्टात सिद्ध करावं लागेल. आता सखीकडे 2 ऑप्शन देतात हे वकील की एक तर 6 महिने तुला कान्हासोबत वेळ घालवावा लागेल, नात्याला वेळ द्यावा लागेल, नाहीतर तुला हे सिद्ध करावं लागेल कोर्टात की कान्हा कसा खोटारडा आहे आणि फसवाय. तर सखी दुसरं ऑप्शन चूज करते आणि आता हे वकील म्हणतात शारीरिक मानसिक तुमचा छळ होता हे तुम्हाला सुद्धा सिद्ध करावं लागेल. तर सखी म्हणते, ठीक आहे, आता माझा एकच टार्गेट आहे, तो कसा खोटारडा आहे, चीटर आहे हे सिद्ध करणारे मी पुरावे मिळवणार. आणि प्रेक्षकांना आता असं सखी डिसाईड करते आणि कोर्टात खेचणार आहे ती लगेच आता कान्हा.
म्हणाला. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो खूप खतरनाक दाखवलाय त्यांनी. तिच्या मैत्रिणीला स्टॅपलर हवं असतं आणि कानात चाळीत आलेलं असतो. तर किरणने त्याची चावी दिली असते आणि त्याने पूर्ण तिथे कपाटात असे फोटोज लावले असतात, राघवचे, त्यानंतर तेजस्विनीचे वगैरे सगळ्यांचे फोटोज त्यांनी तिथे लावले असतात आणि त्याच्यावर खुणा करून ठेवल्या असतात. तेच कपाट सखीचं मैत्रीण उघडणार आहे. काना धावत पडत जातो. तर बघूया प्रेक्षकांना सखीच्या मैत्रिणीलाही दिसतं का, कारण तिला दिसलं तर ती सखीला जाऊन सांगेलच. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की सखीच्या चेहऱ्यावर खूप निराशा असते आणि ती रस्त्याने चालत जात असते. समोरून मुद्दामच एका गाडीने रेस मारली असते आणि तिच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न करते. सखीचा मोठा अपघात होतो. बघूया प्रेक्षकांना आता उद्या आपल्याला कळेलच की हा अपघात कोणी घडून आणलाय. जर भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. टिल देन एन्जॉय. थँक्यू फॉर वॉचिंग.